जालना पुन्हा एकदा हादरले. जुन्या वादातून चाकूनं तरुणाची निर्गुण हत्या. शहर रक्तरंजित होत असल्यानं जालनेकर भयभीत झालाय. शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरु गोविंद सिंग नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या भांडणातून दोघात झालेल्या वादातून शाहिद सगीर शेख या तरुणाचा राहिल कलीम शेख यानं भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संदीप भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, उपनिरीक्षक सचिन सानप, भरत ढाकणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मारेकरी राहिल यास लगेच बेड्या ठोकल्या असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. दरम्यान नेमका शाहिदची हत्या का करण्यात आली याची विचारपूस आरोपितांकडून केलं जात असल्याचं पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी म्हटलंय. दरम्यान जालन्यात होत असलेल्या हत्यामुळे शहरात रक्ताचा सडा पडत असून नागरिक भयभीत झालेत. खाकीचा धाक ओसरत असल्यानं गुन्हेगारांनी डोके वर काढलंय. काय नाव वगैरे आहे माहितीचं? पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा क्रमांक 84/26 कलम 103(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. येथील फिर्यादी शेख शाहरुख शेख सगीर वय 27 वर्ष राहणार वलीमा मुदरगाव यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांच्या भावाला त्यांच्या ओळखीचे राहिल शेख कलीम शेख यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून छातीवर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी करून ठार मारले आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील तपास आम्ही स्वतः करत आहोत आणि याचा पंचनामा वगैरे इंटरेस्ट आणि ज्या काही फॉर्मॅलिटीच्या त्या पूर्ण करत आहोत. सर आरोपी अटकेत आहे का सर? हो, आरोपी ताब्यात घेतलेला आहे. अटकेची प्रक्रिया चालू आहे. आरोपी किती? आरोपी सध्या तर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एक आहे. मग पुढचा तपास करून पुढची दिशा ठरेल. सर काय कारण आहे नेमकं? सध्या तर कारण जुन्या भांडचं कारण असं दिसतंय, पण पूर्ण तपास करून चौकशीतून हा ते तपासात निष्पन्न केलं जाईल आणि त्याच्यातून समजेल. काही नशा वगैरे करून काही हे केलं? हा तो सर्व तपासाचा भाग आहे, पण सध्या तरी ते ताब्यात घेतलेला आहे. पुढील प्रक्रिया करत आहोत.